व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. तुका म्हणे भले सोडू कासेची लंगोटी, नाथाळाच्या माथी हाणावी काठी. आणि ही म्हण महाराष्ट्रातल्या एका स्वतःला अत्यंत प्रकांड पंडित समजणाऱ्या मूर्ख अशा संपादकाला चपखल बसते. आता हा संपादक आहे की संपादक आहे हे ज्याचं त्यानं ठरवावं. मात्र राज ठाकरे यांनी आपल्या एका जाहीर भाषणामध्ये या भांडूपच्या देवानंदला भिकारडा संपादक असं संबोधलेलं होतं. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी या व्यक्तीला आणखी एक उपाधी दिली ती म्हणजे लवंडे. तर आता या लवंड्यांनी अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूचं, दुर्दैवी निधनाचं देखील राजकारण करायला सुरुवात केलेली आहे. खर तर हे करण्याची काहीच गरज नाहीये. बोलण्यासारखे इतर अनेक विषय आहेत. टीकाच करायची असेल तर तुम्ही शिंदेंवर अजूनही टीका करू शकता वेगवेगळे मुद्दे घेऊन. भारतीय जनता पक्षावर टीका होऊ शकते वेगवेगळे मुद्दे घेऊन. मात्र नाही. सध्या टीआरपी कुठे चाललेला आहे तर अजितदादा पवार. तर मग त्याच विषयावर बोललो तर आपण लाईमलाईट मध्ये राहू. हे मात्र ह्या माणसाला व्यवस्थित जमतं. मात्र यामुळे आपणच उघडे पडत चाललेलो आहोत याची याला कल्पनाही नाहीये. आपण आपल्याच मालकाला अडचणीत अडत चाललेलो आहोत किंवा आपल्यामुळे नेहमीच आपला मालक अडचणीत येतो याची यांना कल्पना नसावी, किंवा हा माणूस हे सगळं काही जाणून बुजून करत असावा. आता यांनी पुन्हा अजितदादा पवार यांच्या त्या दुर्दैवी अपघाताबद्दल आणि त्यांच्या निधनाबद्दल टीका टिप्पणी केलेली आहे. टिप्पणी दादांच्या निधनाबद्दल आणि टीका भारतीय जनता पक्षावर. नेमकं ह्या माणसानं आता काय भोळ घालून ठेवलेला आहे, कसा घातलेला आहे आणि हा कसा बेशरमपणा आहे, निर्लज्जपणा आहे. म्हणजे कुठल्या गोष्टीचं राजकारण करायचं आणि कुठल्या गोष्टीचं नाही याचे काही ठोकताळे असणं गरजेचं आहे. मात्र हे ठोकताळे ह्या माणसाच्या नशिबा म्हणजे खिचखिंतीतच नाहीये हे ह्यांनी दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, मूळ मुद्दा, मूळ विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्या अगोदर आतापर्यंत आपल्या प्रपंच परिवाराने जे काही गोरगरिबांसाठी, या समाजातल्या आपल्या गरजू बांधवांसाठी, भगिनींसाठी, मातांसाठी कार्य केलेलं आहे, लेकरांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, त्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक 5-25 सेकंदांची आहे, बघून घ्या प्लीज. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. या सत्कर्मामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे मित्रांनो. तेव्हा तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जर योगदान द्यावं वाटलं तर दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची रीतसर पावती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. आता मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया. अजितदादा पवार यांचं बारामतीमध्ये विमान लँड होऊ शकलं नाही. धावपट्टीपासून म्हणजे रनवेपासून अवघ्या 100 मीटरवर अजितदादा पवार यांच्या त्या खाजगी विमानाचं अपघात झाला, मोठा स्फोट झाला. त्या स्फोटामध्ये अजितदादा पवार आणि त्यांच्या मागे बसलेले विदीप जाधव हे त्यांचे PSO, पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर, हे दोघे जण बाहेर फेकले गेले. मात्र पिंकी माळी, सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे तिघे जण विमानातच होते आणि ते विमानातच जळून खाक झाले. नाही म्हणायला अजितदादा पवार आणि विदीप जाधव यांच्या बॉडीज हाताला लागल्या, मात्र त्या अगदी छिन्न विछिन्न अवस्थेत होत्या. बघवत नव्हतं ते सगळं. अख्खा महाराष्ट्र हळहळला. देशातले अनेक दिग्गज नेते ते देखील हळहळले आणि
दादांच्या अंत्यदर्शनासाठी आले. प्रत्येकाने या दुःखद प्रसंगामध्ये पवार कुटुंबियांच्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. अगदी त्यांच्या वैचारिक विरोधकांनी देखील, राजकीय विरोधकांनी देखील. भोंगा सुद्धा सकाळी बोलला की इथून पुढे अजितदादांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे बेचव आणि अळणी असेल. आणि संध्याकाळी काय म्हटला हा माणूस असं बोलला की एवढी धावपळ करायची काय गरज आहे राजकारण्यांनी. विधानसभा पण पाहिजे, महानगरपालिका पण पाहिजे, जिल्हा परिषद पण पाहिजे, पंचायत समिती पण पाहिजे. हे बोलण्याची काही गरज होती? कारण 5 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, 7 तारखेला निकाल आहे. आणि अजितदादा जे बारामतीमध्ये आले होते तेव्हा त्यांच्या त्या दिवसामध्ये 4 सभा होत्या जिल्हा परिषदेसाठी. आणि त्या सभा करून ते लगेच मुंबईला परतणार होते, कारण त्यांना परत त्यांची पुढची कामं सुद्धा करायची होती. तर हा टोमणा मारण्याची यांना काही गरजच नव्हती का? बरं, याच्या पलीकडे जाऊन अजितदादांच्या निधनाची दुर्दैवी घटना जी घडली त्याला घेऊन यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करायला सुरुवात केली. काय तर म्हणे, भारतीय जनता पक्षाने अजितदादा पवार यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती कशासाठी दिल्या म्हणे? काय गरज होती हे करायची म्हणे? त्यापेक्षा म्हणे त्यांच्यावर जे 70,000 कोटी रुपयांच्या सिंचनाच्या घोटाळ्याचे आरोप आहेत ते मागे घेतले मोदी आणि फडणवीसांनी आणि भाजपनं, तर ती खरी श्रद्धांजली ठरेल म्हणे. उद्धव ठाकरे जेव्हा युतीत होते, बघा हा माणूस म्हणतो ना आरोप मागे घ्या. उद्धव ठाकरे जेव्हा युतीत होते 2014 पासूनचे व्हिडिओ काढा 19 पर्यंतचे, काय काय टीका केलेली यांनी शरद पवारांवर आणि अजित पवारांवर. जेव्हापासून उद्धव ठाकरे राजकारणात आलेले आहेत तेव्हापासून पवार कुटुंबियांवर उद्धव ठाकरेंनी काय काय टीका केलेली आहे, कशी कशी केलेली आहे, किती पातळी सोडलेली आहे, काय काय बोललेले आहेत. स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजून असभ्य भाषेमध्ये हे काहीही बोललेले. मग उद्धव ठाकरे आपले शब्द वापस घेणार आहेत का? परत घेणार आहेत का? नाही ना. हा जो अनाहूत सल्ला भारतीय जनता पक्ष, फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांना आज बेशरमपणे संजय राऊत देत आहेत, हाच सल्ला एकदा आपल्या मालकाला देऊन बघा ना प्लीज. बघा ऐकतात का? की आजपर्यंत मी अजितदादांबद्दल जे काही बोललेलो आहे त्याबद्दल मला माफ करा, मी माझे शब्द मागे घेतो असं म्हणणार आहेत का? नाही ना. राहिला विषय 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याची. तर वर्षभरापूर्वीच या सिंचन घोटाळ्याच्या बाबतीतला एक रिपोर्ट समोर आलेला होता. या रिपोर्टमध्ये काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी दडलेल्या आहेत. अजितदादा पवार यांच्यावर 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. मात्र यामध्ये फक्त अजितदादा आहेत का? ज्यांच्यावर आरोप झालेले आहे किंवा आरोपपत्रामध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यामध्ये फक्त एकटा अजित पवार एवढं एकच नाव होतं का? नाही ना, आणखी पण नावं आहेत. मग हे आरोप जर सगळे मागे घेण्यात आले तर हे बाकीचे बागडे बिल्ले सुटणार ना. म्हणजे असा कुठे काही कायदा झालाय का आपल्या देशामध्ये की एखादी व्यक्ती गेल्यानंतर सगळंच बंद करून टाकायचं? म्हणजे जर कोणी सामील असेल जरी दुसरं त्यामध्ये तरी त्यालाही क्षमा करून टाकायची, असा कायदा नाही आपल्याकडे. संजय राऊतांना कायद्याचं ज्ञान नाहीये. खरं तर ह्या माणसाला कशाचं ज्ञान नाहीये. ह्या माणसाला सर्वसामान्य जनसामान्यामध्ये वावरण्याचं देखील ज्ञान नाहीये. त्यामुळे हे असलं बेताल बोलणे यांचं सुरू असतं. काही गरज नाही ना. एकीकडे अजितदादांवर अंत्यसंस्कार सुरू आहे आणि हे 70,000 कोटी रुपयांचं प्रकरण काढून बसले बाहेर. हा नसता उचापतीपणा कोण करतं ती एक गोष्ट तुम्ही लहानपणापासून ऐकली असेल बघा. कदाचित
तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा ऐकवली असेल की एक राजा होता, त्याने एक माकड पोसलं, ते माकड उड्या मारायचं, मग राजाला खूप आनंद झाला. मग ते माकड त्या राजाकडे गेलं, राजाने म्हणलं मला फळं खायची, राजाने फळं दिली, कारण ते लाडकं माकड होतं ना राजाचं. मग राजाने त्याला कपडे दिले घालायला, जमली बिबली शिवली, चड्डी शिवली त्या माकडासाठी. अचानक एक दिवस राजाकडे बातमी आली की शत्रू सैन्य येत आहे हल्ला करण्यासाठी. राजा म्हणाला सज्ज व्हा, प्रधानाला आदेश दिला. माकड म्हणला मी पण सैनिक बनणार. राजाला कल्पना होती की हे माकड तिथं युद्धात जाऊन काय करणार आहे, पण माकडाचा हट्ट शेवटी, लाडकं माकड, एक तलवार देऊन टाकली. म्हणे तू आजपासून माझा बॉडीगार्ड, माझं रक्षण कर म्हणे. जर शत्रू इकडे आला तर त्याला मारायचं म्हणे, मला जर कोणी त्रास दिला तर तू त्याला मारायचं म्हणे. माकडाने तलवार हातात घेतली. नेमकी एक माशी आली आणि ती राजाला कास देऊ लागली, चेहऱ्यावर बसू लागली, इकडे तिकडे बसू लागली आणि चुकून ती राजाच्या नाकावर जाऊन बसली. माकडाने बघितलं राजाला त्रास होतोय, त्याने काढली तलवार, भांडली, माशी उडून गेली, नाक तुटलं राजाचं. अशीच गत अनेकदा महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक माकड आपल्या राजाची करतंय. विषय तुमच्या लक्षात आलाच असेल मित्रांनो. मात्र हे माकड चाळे कुठे करावेत, कधी करावेत, कसे करावेत, याला सुद्धा काहीतरी एक बंधन असतं. आपण ठीक आहे, एखाद्या माणसाला समाजभान नसे, आपण मान्य करू की याला एक समाजभान नाही बाबा. अरे पण आत्मभान तर असलं पाहिजे. आत्मप्रज्ञा नावाची एक काही गोष्ट असते ना, ती नाहीये का? हे इतरांना संवेदनशीलतेचे, संस्कारांचे पाठ पडवतात यांच्या हग्रलेखांमधून, मात्र वागत असताना, बोलत असताना यांचे संस्कार दिसतात ना. अजितदादा पवार यांचं जसं निधन झालं तसं मी खात्रीशीररित्या सांगतो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, चौकात चौकामध्ये बॅनर लागले होते श्रद्धांजलीचे. मग ही पण जाहिरातबाजी झाली का? ह्यावर पण तुमचा आक्षेप आहे का? राऊत तुमचा नेमका जळफळाट काय? अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जो अथांग जनसमुदाय तिकडे लोटला होता, तसा तुमच्यासाठी येईलच याची काही खात्री नाहीये. मुश्किलीने 100-50 लोक जमले तरी खूप झालं, कारण तुमच्याच पक्षातले काही जण असे आहेत जे तुमच्यावर प्रचंड नाराज आहेत. केवळ उद्धव ठाकरेंकडे बघून ते गप्प बसले असावेत. कोणीतरी एक भुरटा फेसबुकवर एक ओळ लिहितो की 100 दाऊदर एक राऊट, आणि तुम्ही शेफारून जाता, तुम्हाला वाटतं मी फार कमाल आहे म्हणून. असं काही नाहीये. तुम्ही किती कमाल आहात ना, ते आर्थर रोडमध्ये 100 दिवस तुम्ही जे काढले त्यातून आम्हाला कळून चुकलेले सगळ्या जगाला. त्याच्यामुळे उगाच छाती फुगवण्यामध्ये काही अर्थ नाहीये. बघा, कितीही छाती फुगवली ना, बेडकाचा बैल होत नसतो. आणि हे जनतेनं गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. तेव्हा जमलंच तर थोडं काही दिवस निर्व्यसनी राहून शुद्धीत आत्मपरीक्षण करा. वाटल्यास तर आपल्या मालकाला सांगा मेडिटेशन करायचं आहे, चला लंडनच्या मातोश्री 3 मध्ये जाऊया काही काळ, कारण करायला आता तसंही तुमच्याकडे काहीच नाहीये. तेव्हा आदूबाळाला सोबत घ्या, मालकाला सांगा जरा एक चक्कर मारून येऊ, फ्रेश होऊन येऊ, थोडंसं हलकं हलकं वाटे, बघा जमतंय का. कारण तुम्ही शांत बसणारच नाही आहात, तुम्ही काहीतरी असा पुचाट प्रयोग नेहमीच करत राहणार आहात. मात्र यामुळे आपला मालक पण अडचणीत येतोय याची तुम्हाला पुरेपूर कल्पना आहे. अशी आता अटकळ बांधायला अनेकांनी सुरुवात केलेली आहे की तुम्ही जो विडा उचललेला आहे उद्धवला उद्ध्वस्त करण्याचा, यामध्ये तुम्ही बरोबर यशस्वी होत आहात. चढत्या शिडीवरून उतरत्या शिडीवर एखाद्याला कसं आणायचं हे यांच्याकडून शिकाव. मित्रांनो, अधिक काय बोलले, सगळ्यांना सगळंच माहीत आहे.
मात्र कुठल्याही गोष्टीचं राजकारण करू नये एखाद्याने, अशी आमची माफक अपेक्षा आहे, बाकी काही नाही. त्यासाठीच हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे. झालेली गेली घटना अत्यंत दुर्दैवी होती. महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालेलं आहे. एक खूप उमदा नेता आपण गमावल्याचं दुःख आहे, कारण एक नेता घडण्यासाठी खूप संघर्ष असतो त्यामागे. म्हणजे आज हातात झेंडा घेतला आणि मी नेता झालो असं नाही होऊ शकत. त्यासाठी एक काळ जावा लागतो, मेहनत घ्यावी लागते आणि मग नेता तयार होतो. आणि तेही अजितदादांसारखा इतका स्पष्ट वक्ता. तर किमान अशा प्रसंगी तरी आपण राजकारण मध्ये आणू नये, एवढंही भान ज्यांना नाही त्यांच्या बुद्धीची कीवच करावी. जर राग व्यक्त करण्यापेक्षा कीव करणंच गरजेचं आहे असंच वाटायला लागलेलं आहे. बाकी यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच मांडू शकता. स्वातंत्र्य आहे तुम्हाला ते मांडण्याचं. त्यासाठीच आम्ही आमचा कमेंट बॉक्स ओपन ठेवलेला आहे. त्यामुळे पटापट तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करायला सुरुवात करा. जाता जाता एक छोटीशी विनंती, कळकळीचं आवाहन मित्रांनो. शेवटी जाताना आपलं कर्मच आपल्या सोबत येणार आहे, आपलं पुण्य आणि आपण केलेलं पाप हेच आपल्या सोबत येणार आहे. हे आपल्या शास्त्र संस्कृतीनं सिद्ध केलेलं आहे आजवर अनेकदा. 84 लक्ष योनीतून गेल्यानंतर कुठेतरी मनुष्य योनी मिळते माणसाला. अनेक जण आपल्या वैदिक शास्त्रांना, आपल्या ग्रंथांना, त्यामध्ये लिहिलेल्या वचनांना अंधभक्ती म्हणतात, अंधश्रद्धा म्हणतात. पण ह्या अंधश्रद्धा नाहीच मित्रांनो. कारण कुठेतरी नियती चोरून तुम्हाला बघतीये बरं का, सगळ्यांना बघतीये. आणि सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन सुरू आहे कुठेतरी बॅकला. तुम्ही बघा, एखादं चांगलं काम करा, तुम्हाला फ्रेश वाटेल, आनंद होईल, मन प्रसन्न होईल आणि एक वेगळीच ऊर्जा मिळते काम करण्याची. तेच एखादं चुकीचं काम करा, बघा कशी डाच लागते मनाला, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. हीच नियती असते. तेव्हा मित्रांनो, जे सत्कर्म आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे सुरू आहे, कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या औषध उपचारांसाठी, त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीतल्या नातेवाईकांच्या जीवनासाठी, बेहाल असलेल्या शेतकऱ्यासाठी त्याचं घर बांधून देण्यासाठी, त्याच्या लेकरांच्या पोटात 2 घास जाण्यासाठी, किराणा सामानाच्या वाटपासाठी, गुराढोरांच्या चाऱ्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण जी मेहनत घेत आहोत, जी सेवा पुरवत आहोत, ती अखंड चालू राहावी, हीच त्या प्रभू श्रीरामाची आमची प्रार्थना आहे. त्या प्रभू श्रीरामाकडे या सत्कर्मामध्ये तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे मित्रांनो. तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला यामध्ये जर काही सहकार्य करावं असं वाटत असेल तर दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार योगदान द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. अधिक काय बोलले, प्रभू श्रीरामाचे नाव घ्या, मन मोठं करा आणि या सत्कर्मामध्ये पुढे या मित्रांनो. अनेक जण आपल्या चांगुलपणाची वाट बघत आहेत. माणुसकी जिवंत आहे हे दाखवून देण्याची हीच ती वेळ. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.